थँक्यू डीजे. षटकार येतोय आल्या आल्या. यावेळी चेंडूला हवाई सफर करतोय हा फलंदाज अभिजित. जबरदस्त फलंदाजी करताना या अगोदर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खाल्ले होते, त्यानंतर जबरदस्त बॅकअप दिसते फलंदाजी करताना. यावेळी जेटीसी लाईव्ह स्पर्धा आपण बघतो, लाईव्ह कव्हरेज होताना दिसते. मृणाल म्हात्रे अँड कंपनी तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही स्पर्धा सिग्नेट केबलवर सुद्धा बघू शकता, त्यानंतर फेसबुक लाईव्ह सुद्धा बघू शकता. श्रद्धांजली चषक 2021 आणि जे व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी सीमारेषेवर ताबा घ्या. धावफलकावर लक्ष दिलं तर 46 धावा झाल्यात, 5 गडी बाद. चेंडू टाकून झाला 1 आणि षटकार येताना दिसला पहिल्याच चेंडूवर. पुढचा चेंडू आडव्या बॅटने केलायचा होता, अक्रॉस होऊन केलतोय कल्पेश म्हात्रे. त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण, फेकी येईपर्यंत 2 धावा यावेळी कंप्लीट होतील का, तर नक्कीच चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळते. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावर लागलेत. चेंडू टाकून झाल्यात 2, धावफलकावर धावा झाल्यात 48. फलंदाजी करताना आपण बघतोय काणाई स्पोर्ट पाये ए संघ, तर गोलंदाजीसाठी आपण बघतोय म्हणजे काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी संघ. पुढचा चेंडू कुणाल जबरदस्त गोलंदाज आहे, मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 चेंडू धावफलकावर धावा, 48 धावा, 5 गडी बाद. आता मात्र ब्लॉक हॉल दिली होती, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रे. यावेळी थोडंसं फंबलिंग मिस केला जातोय चेंडूला, तिथपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील का, मात्र पंचांकडून इशारा तर आलाय, 1 शॉटचा इशारा आणि कुठेतरी खराब रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडचा जो खेळाडू यावेळी शॉट धाव काढताना दिसते. एकच धाव असेल. धावफलक 49 धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू 49 धावा धावफलकावर लागल्यात. अभिजित चांगली फलंदाजी करते, कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट ललित यांची कमी पडताना दिसते. पुलटा चेंडूचा समाचार घेतोय लॉंग ऑफ रिझनला. चेंडू जाते 1 बाउन्स आर पार, सीमा पार आणि हा येतोय श्रद्धांजली चौकार. जबरदस्त. यावेळी हाफ सेंचुरी कंप्लीट केली जाते. आजच्या या पहिल्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी. 53 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडू. पुन्हा एकदा शपल होतोय. पुलटा चेंडू स्क्वेअर पट्ट्यामध्ये चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. छत्रपतींचा छावा आणि यावेळी आल्यात 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. कुठेतरी जास्तीत जास्त मार पडतोय गोलंदाजाला, कारण की क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणी नाही. धावफलक 22 वर खेळतोय वैयक्तिक अभिजित. धावफलकावर धावा लागल्यात 59, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा शपल होऊन खेळतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाईपर्यंत पंकज चेंडू अडवेपर्यंत किती धावा कंप्लीट केल्या जातील, तर यावेळी नक्कीच 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि तिसरी धाव काढताना गडीबाद होतोय. आणि धावफलकावर जर विचार केला 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात. धावफलकावर 61 आणि 62 धावांचं आव्हान सामोरं ठेवलेलं आहे. 30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल, तर म्हणजे काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी संघ. तिथपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. कमांड डीजे. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, चौकामधी. DJ went off in the mix. नत मोत्याची नागामधी गे
सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी थँक्यू विजय. चला पाण्याची सोय करा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दत्तावळी संघ आणि पाय संघ यावेळी वेळेच्या आतमध्ये हा पहिले डाव समाप्त केलाय. दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल. 11:27 ला मॅच स्टार्ट झाला होता. त्यानंतर 11:52 मिनिटांनी पहिली इनिंग संपली. 30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग करावा लागेल. अंकुश स्मृती दत्ताळी या संघाला 30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सजवून घ्यायचं आहे. ते म्हणजेच आपण बघतोय काणाई स्पोर्ट पाये ए हा संघ. चांगली फलंदाजी झाली या मैदानावर. जर विचार केला तर चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे जितेश बंधू JPL मध्ये. त्यानंतर दीपेश पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. काणाई संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊन द्या नावं सांगण्यासाठी. यापुढील होणारा सामना स्वयंभू पाये वर्सेस वालीव पोलीस स्टेशन. स्वयंभू पाये यायचा आहे कर्णधारांनी आणि आमच्या या ठिकाणी पोलीस साहेब उपस्थित सुद्धा आहेत. तर त्यांचाच सामना तुम्हाला बघायला मिळेल. दुसरा सामना जो सामना लेट होता मात्र यावेळी थोडा लवकर खेळवण्यात येत आहे. नक्कीच फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली ते म्हणजे फलंदाज अभिजित याने जवळजवळ 9 चेंडूमध्ये 24 धावा महत्वपूर्ण केल्या. 2 षटकार आणि 1 चौकार. चांगली फलंदाजी. गोलंदाजीमध्ये थोडा महागडा पडला तर म्हणजे कुणाल पाटील 21 धावा खर्च केल्या. कैवल्य पाटील 2 षटक आदळले. चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 19 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर हितेंद्र पादी 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण बघितलं दिवेश जबरदस्त गोलंदाजी. चांगला इम्पॅक्ट टाकलेला आहे दिवेश या गोलंदाजाने. सलामीवीर यावेळी आपल्याला बघायला मिळालं कैवल्य बंधू आणि दीपेश पाटील 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. मॉन्टी गोडेकर पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच ललितजी भोईर बंड्या या नावाने प्रसिद्ध या पंचकृषीमध्ये. नक्कीच सिग्नेट लाईव्ह सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. 51 त्यानंतर 901 चॅनल नंबर 51901 या चॅनलवर तुम्ही सिग्नेटच्या माध्यमातून सुद्धा JTC लाईव्ह ही स्पर्धा बघू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून JTC लाईव्ह. त्यानंतर फेसबुकला सुद्धा श्रद्धांजली चषक 2021 तुम्ही बघू शकता. स्वयंभू पाये संघाचा कर्णधार येऊन द्या. वालीव पोलीस स्टेशन वर्सेस स्वयंभू पाये यापुढे होणारा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला जितू. सामन्याला सुरुवात. पंचांकडून इशारा. 30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेन आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकरला फलंदाज कैवल्य बंधू. 11:57 मिनिटांनी सामन्याला सुरुवात. आता मात्र अपील केली जाते आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद होतो. लेग बिफोरच्या स्वरूपात जर विचार केला इम्पॅक्ट आणि लाईन मध्ये तर क्लिअर मिडल स्टेमवर हा चेंडू लागत होता आणि पंच यावेळी चांगला इशारा करतायत मॉन्टी घोडेकर आणि पहिला हा गडी बाद होतोय. 0 का हिरो ठरतोय मिस्टर कैवल्य बंधू हा फलंदाज. कमांड डिझाई. थँक्यू विजय. स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार. त्यानंतर वालीव पोलीस स्टेशन संघाचा कर्णधार. चला यायचंय कर्णधारनी. पहिल्या चेंडूवर यावेळी गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. कैवल्य लेग बिफोर विकेट बघायला मिळाला. LBW आणि आजच्या दिवसातला पहिला LBW बाद होताना दिसला कैवल्य पाटील.
न्यूमॅन इन निखिल पाटील ऑडिटर फलंदाज आहे. हट्टाकट्टा मजबूत चांगली फलंदाजी करताना दिसतो नेहमीच. मात्र आज पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर 1 डाऊन साठी तो खेळण्यासाठी येतोय मिस्टर निखिल पाटील. आता मात्र यावेळी मारायचा होता लेग साईडला, मात्र चेंडू आणि बॅटीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि नक्कीच बाईकचा इशारा पंचांकडून येतोय. जर चेंडू जर बघितलं तर स्टंपच्या मधोमधून गेला होता, उसली जास्त घेतली, त्यानंतर चांगला लेंथवर चेंडू पडतोय. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर यावेळी बाईकच्या रूपाने एक धाव येते. धावफलक 1 श्री गणेशा केला जातोय अतिरिक्त धावेने, तर म्हणजेच अंकुश मूर्ती दत्तावली संघ. शॉर्ट पिट डिलिव्हरी करायचा होता, चेंडूला पुल करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटीचा कोणत्याही प्रकारचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू टाकून झालेत. धावफलकावर 1 धाव झाले. बाईकच्या स्वरूपात 1 गडी बाद. चांगली गोलंदाज जितेन आपल्याला बघायला मिळतोय. चौथा चेंडू यावेळी चेंडू डाऊन द ग्राउंड बघायला मिळतो. लेग साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. यापुढील होणारा सामना आपण बघतोय स्वयंभू पायगाव वर्सेस वाली पोलीस स्टेशन. आत्मारामजी लाडकोजी भोईर यांना विनंती करतो मान्यवरांना तुमच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. नक्कीच क्रिकेट प्रेमी या पंचकृषीमध्ये नेहमीच कुठेही स्पर्धा असू द्या, त्यांचं आगमन नेहमीच आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते. आता मात्र लेग साईडला चेंडू खेळतोय. ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑन मधून चेंडूला गॅदर करेपर्यंत आपल्याला बघायला मिळतात 2 धावा आणि नक्कीच 2 धावफलक पुढे सरकेल, ते म्हणजे येऊन पोचेल 5 धावा. 5 चेंडू आणि धावफलकावर 5 धावा लागलेल्या आहेत. फलंदाजी करताना काव्य 11 अंकुश मूर्ती दत्ताळी संघ थोडस अडचणीमध्ये दिसतोय 62 धावांचा पाठलाग करताना. आणि नक्कीच रन मशीन म्हणून ओळखला जातो दीपेश पाटील या अंकुश मूर्ती दत्ताळी संघाचा. चांगलं सिंगल डबल त्यानंतर व्ही शेप मध्ये फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आता मात्र अक्रॉस होतोय इनटू द गॅप. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या पट्ट्या बाहेर जाईल की नाही. चेंडू जाईल सीमा रेषी पार. आता मात्र येतोय श्रद्धांजली चौकार. षटक संपतोय पहिलं आणि धावफलकावर धावा आहेत 9 धावा. गडीबाद झालाय तो 1. 62 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय अंकुश मूर्ती दत्ताळी संघ 1 गडी बाद 9 धावा. कमांड डिझाई तुझ्या भक्तीचा गुलाल यापुढील होणारा सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि नाणेफेक जिंकलाय वालीव पोलीस स्टेशन. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापुढील होणारा दोन्ही संघांनी तयारीत राहायचा. स्वयंभू पायगाव संघाला फलंदाजीसाठी प्राचीन केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक लढत अंकुश मूर्ती दत्तावली वर्सेस काणाई पाये ए हा संघ बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळी दुसरं षटक घेऊन येतोय अभिजित देवलीकर हा गोलंदाज. निखिल पाटील स्ट्रायकिंगला फलंदाज बघतोय जो एकही धाव आतापर्यंत काढलेली नाहीये ज्याच्या बॅटीतून. दीपेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. 8 धावांवर 4 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या त्या फलंदाजाने. रन मशीन का म्हटलं जातंय त्यावेळी मैदानाच्या आत चांगली फलंदाजी होताना दिसतंय. पहिला चेंडू यावेळी जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातो आणि पंचांकडून इशारा येतोय वाईडचा इशारा. जास्तीत जास्त चेंडू बाहेर जातोय त्यानंतर वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. धावफलक 1 पुढे येईल. 10 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गडी बाद. पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा होत्या. त्यानंतर हा वाईडचा चेंडू आपण बघतोय. JTC लाईव्ह स्पर्धा जे प्रेक्षक जोडले गेले असतील त्यांच्या या स्पर्धेत
हार्दिक स्वागत. यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथपर्यंत थोडंसं फंबलिंग बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पापणी लवते ना लवते तर 2 धावा यावेळी कंप्लीट करतोय फलंदाज निखिल पाटील. आणि नक्कीच आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांवर खेळतोय वैयक्तिक. या 2 धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 12 वर नेऊन ठेवतोय. गोलंदाजी मार्कवर अभिजित देवळीकर गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा करताना पंच ललितजी भोईर, त्यानंतर आपण बघते मॉन्टी घोडेकर. 2 चांगले पंच आजच्या दिवसात या स्पर्धेसाठी बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पहिले नेट करून आता मात्र लॉप केलेला आहे. चेंडूला उचली जास्त घातली आहे, दमखम दिसला नाही. त्यानंतर मिसफील्ड होताना दिसतोय, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. किती धावा असतील तर पंचांकडून इशारा येतोय. या 4 धावा. थँक्यू अंपायर. यावेळी चेंडू जातोय सीमा पार चौकार. थँक्यू. डीजे रिप्ले मध्ये सुद्धा जर बघितलं तर नक्कीच कॅट सोडलाय कुठेतरी, जास्तीत जास्त पुढे येताना दिसला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर बिसफील्ड होताना दिसले. चौकार सीमा पार आणि धापळक 16 धावांवरील एक झेल महत्वाचा या क्षणाला. निखिल पाटील सारखा हा डिटर फलंदाज पुल केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल निघून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळी गडीबाद होताना दिसतोय. चांगला झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आडव्या बॅटने केलं होता, पुलचा पटका केला होता. त्यानंतर यावेळी कोणती चूक होणार नाही. काऊ काढण्या क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल. गडीबाद विकेटचा यावेळी पतन होताना दिसते. दुसरा गडीबाद. धापळक 16 असताना घेऊया छोटासा डीजे ब्रेक. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच जितेश पाटील आपल्याला बघायला मिळतंय. JPLचा हिरो, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर ज्याच्या नावावर होता, तोच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. 146 धावा त्याच्या नावावर होत्या फलंदाजी करताना. तोच आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. बंधू यावेळी थोडासा लेट येताना दिसतोय. ओपनिंगला येणारा खेळाडू आहे. त्यानंतर आता मात्र कुठेतरी रणनीती वेगळी दिसते. जे प्रेक्षक चाललेले आहेत त्यांना विनंती करतो थोडा फास्ट जायचं आहे ग्राउंडच्या बाहेर. धापळकर 16 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. बंधू या हवेली चेंडू सबमरीन डिलिव्हरी होते, खाली बसतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना दिसतोय. असं वाटलं होतं की चेंडू थोडा बाउन्स घेईल, उचली घेईल. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होताना दिसते. 4 चेंडू 16 धावा 2 गडी बाद. 62 धावांचा पाठलाग करताना दत्ताली संघ पॉवर प्ले हे दुसरं आपण बघतोय आणि 2 चेंडू शिल्लक. स्टेप आउट केलेला आहे. यावेळी पुढे जाऊन खेळतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव यावेळी मला तरी वाटते काय घडेल तर नक्कीच फलंदाज यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये सेफ दिसतोय आणि यावेळी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. शेवटचा चेंडू असेल धापळकर. 18 धावा 2 गडी बाद. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. यावेळी सुरक्षितरित्या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये जातोय. शेवटचा चेंडू धापळकर. 18 धावा 2 गडी बाद. JTC लाईव्ह आपण बघतोय. रॉकर बॉय जितेंद्र आयोजित ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2021. आता मात्र जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. गोलंदाजाची लाईन आणि लेंथ भरकटलेली दिसते. पंचांकडून इशारा आलाय. मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करतोय गोलंदाज धापळकर. धावा आहेत 19 2 गडी बाद. 62 धावांचा पाठलाग करताना 5 षटकांमध्ये कशा प्रकारे या 62 धावा पाठलाग करतील. आतापर्यंत 19 धावा 2 गडी बाद धापळकर लागल्या आहेत. काव्य 11 अंक स्फूर्ती दत्ताली संघाचं आहे. आता मात्र यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यावेळी कोणती चूक होणार नाही. पुन्हा एकदा यावेळी गडी बाद होतोय. खराब यावेळी फलंदाजी होताना दिसतोय. JPL मध्ये 146 धावा ज्याने केलं तो यावेळी बाद होतोय. 2 धावा करून गडी बाद. बंधू षटक संपतय
आणि धापळकर धावात 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद अंकुश मूर्ती दत्ताली संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, वळूया डीजे कडे. कमान डीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन इन हितेंद्र भोईर उर्फ पाती आपल्याला बघायला मिळतोय. या पंचकृषीतला सर्वात मोठा खेळाडू ज्याच्या नावावर 43च्या वरती मॅन ऑफ द सिरीज आहेत आणि अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीमध्ये थोडासा मार बसला होता, 15 धावा खर्च केल्या होत्या हितेंद्र भोईर यांनी. मात्र यावेळी चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अभिजित मार्फत फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली, 24 धावा केल्या 9 चेंडूमध्ये. त्यानंतर यावेळी चांगली गोलंदाजी, 2 गडी बाद 10 धावा, चांगली गोलंदाजी अभिजित मार्फत. यावेळी नंबर 3 वर पुन्हा एकदा जितेन आपल्याला बघायला मिळतंय. कोट्यातील दुसरं, संघासाठी तिसरं. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 43 धावा 18 चेंडू मध्ये 43 धावा. नक्कीच कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे या स्पर्धेमध्ये. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. पहिला चेंडू हितेंद्रसाठी इंटू द गॅप मध्ये चेंडू जाईल का? यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र झेल कुठेतरी सुटतोय आणि जीवनदान हितेंद्र भोईर या फलंदाजाला भेटलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते, कारण की चेंडू जर हाताला लागला नसता तर नक्कीच जास्तीत जास्त धावा येऊ शकल्या असत्या. मात्र 1 धावेने धापळक 20 वर येते. 2.1 चेंडू, धावा झाल्यात 20, गडी बाद झाल्यात 3. यावेळी दीपेश पाटील रन मशीन खूप उशिराने स्ट्राईक एनवर येताना दिसतोय. जवळजवळ 6 चेंडूच्या नंतर स्ट्राईक भेटते त्यांना. आदरणीय सन्माननीय रणजितजी केणी आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती करतो व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रणजितजी केणी साहेबांना विनंती करतो व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज जितेन. यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या यावेळी पूर्ण केल्या जातील. एका साईडने दीपेश पाटील चांगली फलंदाजी करतोय, त्यानंतर कोणत्या प्रकारचा साथ देताना दिसत नाही फलंदाज. 2नी गाडी पुढे सरकेल. 22 धावा धापळकावर लागल्यात. 3 गडी बाद, म्हणजेच 2.2 चेंडू आणि धावा झाल्यात 22, गडी बाद झाल्यात 3. 62 धावांचा पाठलाग करताना जास्तीत जास्त शफल होते. गॅपमध्ये खेळायचा होता, फाईन लेगच्या डोक्यावरून मारायचा होता, मात्र चेंडू जिथपर्यंत क्षेत्ररक्षक गॅदर करेल तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1नी धावफलक पुढे सरकेल. 23 धावा, 3 चेंडू, 3 गडी बाद. 3 हा आकडा मागे दिसतोय तुम्हाला आणि 2 हा आकडा पुढे दिसतोय. 15 चेंडू 39 धावांची गरज. आपल्याला नक्कीच चांगलं गुणलेखन आमच्यापर्यंत आलेले आहेत. मयूर मॅन्युअल स्कोरर, त्यानंतर डिजिटल स्कोरर मित्तल आपल्याला बघायला मिळतात. चेंडूला हुक केला जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. यावेळी चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय श्रद्धांजली षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच गाणं सुद्धा वाजलं जाते आणि त्याच पद्धतीने तलवारीसारखा यावेळी चेंडूवरती प्रहार केला. षटकार येताना दिसला. हितेंद्र भोईर यांचा एक झेल सुटला, त्यानंतर षटकार. आता मात्र चांगला चेंडू पडतोय, थोडासा उचली घेतोय, बाउन्स होतोय, त्यानंतर यष्टीरक्षक आपलं काम करताना दिसतंय. चांगल्या चेंडूची सांगता होते. धापळकर धावा 29, 5 चेंडू, शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकातील. 13 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हितेंद्र यावेळी चांगला
डाऊन द ग्राउंड स्ट्रोक बघायला मिळतोय. लेग साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं मिस होताना दिसते. त्यानंतर पापणी लवते ना लवते तिथपर्यंत 2 धाव पूर्ण. बॅकिंग होईपर्यंत काय घडेल तर 2च धावांवर समाधान मानावं लागेल. षटक यावेळी समाप्त होईल. तिसरं आणि धावफलकार धावा आहेत 31 धावा, 3 गडी बाद. फलंदाजी करताना अंकुश मूर्ती दत्ताली संघ. यावेळी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुरचं संगीत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जर बॉलिंग समरी आपण बघितली तर नक्कीच वेदांत देवलीकर यावेळी गोलंदाजी मार्कवर येईल. जितेन चांगली गोलंदाजी केली, 2 षटक आदळले, 2 चेंडू निर्धाव टाकले, 20 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केल्या. 10च्या इकॉनॉमिकनी यावेळी गोलंदाजी करताना दिसला तो म्हणजे जितेन. त्यानंतर अभिजित देवलीकर पहिल्या षटक ज्याने आदळलं होतं. दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, 1 षटक आदळलं, 2 चेंडू निर्धाव आणि 10 धावा दिल्या, 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केली. चांगली गोलंदाजी 10च्या इकॉनॉमिकने गोलंदाजी होताना दिसते. 3 षटकाचा विचार केला तर 31 धावा. फलंदाजी करताना कैवल्य पाटील हा यावेळी 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर दीपेश पाटील चांगली धावसंख्या उभारताना दिसते. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट दिसतोय. 6 चेंडूमध्ये 11 धावा केल्या या फलंदाजाने. अजूनही मैदानाच्या आत आहे. निखिल पाटील 4 चेंडूमध्ये 6 धावा करून गडी बाद झाला. त्यानंतर बंधू यावेळी थोडासा स्वस्तात बाद झाला, 3 चेंडूमध्ये 2 धावा करून. हितेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, ज्यांनी 1 षटकार ठोकलाय आणि 4 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विश्वनाथ. चला टाइमपास होणार नाही. यावेळी चांगला मॅच चालू आहे, चांगला टाइम कव्हरेज केलेला आहे. यापुढे सुद्धा असाच खेळ करा मैदानाच्या आत. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 31 धावांची गरज. 31 धावा 18 चेंडूमध्ये आल्यात. पुढच्या 12 चेंडूमध्ये 31 धावा करावा लागेल. 15.50च्या सरासरीने या धावा जमा करावा लागेल. विश्वनाथ अनुभवी गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. राऊंड विकेट गोलंदाजी करताना पहिला चेंडू यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? आणि यावेळी 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जातील. कुठेतरी हितेंद्र पाती यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न दिसतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि 2 धावा कंप्लीट केल्यानंतर 11 चेंडू 29 धावांची गरज. धावफलकावर धावा झाल्यात 33 धावा, 3 गडी बाद. तिसरं षटक मैदानात चालू असताना 1 चेंडू टाकून झालेला आहे. आपण बघतोय श्रद्धांजली चषक 2021 JTCच्या माध्यमातून चांगला कव्हरेज. कुणाल म्हात्रे अँड ऑल टीम चांगलं या ठिकाणी कव्हरेज करताना. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग्स ऑनच्या दिशेने. मिसफील्ड होतोय, चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल मिसफील्डच्या जोरावर. हा येईल चौकार. खराब क्षेत्ररक्षण त्यानंतर चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच कुठेतरी बघा खराब क्षेत्ररक्षण होताना दिसते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईपर्यंत वेळी मिसफील्ड होते. 1 धाव महत्वाची आहे. चांगली गोलंदाजी होते. त्यानंतर हा चौकार दीपेश यांच्या खात्यामध्ये जोडला जाईल. 17 धावांवर वैयक्तिक खेळतोय. 37 धावा धावफलकावर लागल्या. 10 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा विश्वनाथ यावेळी त्याच पद्धतीने चेंडू खेळवून काढलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईल. यावेळी कोणती चूक होणार नाही. 1 या धावसंख्येने धावफलक वेग घेईल ते म्हणजे 38 धावा. 3 चेंडू टाकून झाल्यात. 4था षटक मैदानात चालू असताना 9 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत आणि हितेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काव्य 11 अंकुश मूर्ती दत्ताली संघ थोडासा श्वास घेईल. याच एंडने खेळत असताना 6 चेंडूमध्ये 28 धावा
सुपर ओव्हरमध्ये कुठल्या होत्या या फलंदाजाने JPL मध्ये, त्यामध्ये जवळजवळ 3 मोठे फटके येताना दिसले. कुठेतरी मिसफिल्ड झाली, त्यानंतर आक्रमण रूप धारण केलं होतं. JPLचा पहिला सुपर ओव्हर हितेंद्र पाती यांच्या नावावर होता. आता मात्र थोडंसं मिस केला जातोय. स्ट्रेट टू द बॉलर अपील केली जाते, पंच अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण चेंज होताना दिसते. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आठ चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पहिला सामना यावेळी रफ अँड टफ मुकाबला बघायला मिळतोय. यावेळी चेंडूला फेकून देतोय सीमा रेषीच्या बाहेर. छत्रपतींचा छावा आणि यावेळी आल्यात या 6 धावा. थँक्यू डीजे. जबरदस्त स्टान्स बघायला मिळाला पॉपिंग क्रीज मध्ये. फलंदाजच्या माध्यमातून शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला यावेळी सीमारेषेच्या बाहेर टोळवलं गेलं. यानंतर जबरदस्त फलंदाजी होताना दिसते. एक चेंडू जरूर निर्धाव गेला, त्यानंतर चांगला कमबॅक फलंदाजच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. यावेळी विश्वनाथ यांना कानमंत्र दिला जातोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. हितेंद्र भोईर सारखा अट्टाकट्टा खेळाडू मैदानाच्या आत, ज्याच्या नावावर जास्तीत जास्त मालिकावीर आहेत या पंचकृषीमध्ये. 43च्या वरती मालिकावीर ज्याच्या नावावर आहे. शेवटचा चेंडू. आता मात्र ह्यावेळी ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, वाईटचा इशारा. आणि मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करतोय गोलंदाज. 45 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी गोलंदाजावर प्रेशर दिसतोय, कारण की मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर वाईडचा इशारा. बॅक टू बॅक वाईड्स येताना दिसत आहेत आणि धावफलक 46 वर येऊन पोहोचेल. 7 चेंडू 16 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. या चेंडूवर किती धावा येतील? पुन्हा एकदा गोलंदाज त्याच लेंथवर चेंडू टाकेल. पुन्हा एकदा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल? शेवटचा चेंडू. आता मात्र यावेळी मिस होताना दिसतोय. चेंडू आणि बॅटीचा संपर्क होत नाही. षटकाची समाप्ती होते. आता मात्र धावफलकावर 46 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. यावेळी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. वळूया डीजे कडे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कम ऑन डीजे. नक्कीच जर बघितलं, सामनावीरचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार ठेवलेला आहे. स्वर्गीय अनंत रघुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज तुम्हाला देण्यात येईल. गोलंदाजी मार्कर विकी येतोय. गोलंदाज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. यावेळी कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कशा प्रकारे फलंदाजी? जर आपण बघितलं तर सेमीफायनलचा मुकाबला होता RK वॉरियर्स वर्सेस आर्चिस वेक्टर्स. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज होती आर्चिस वेक्टर संघाला आणि त्या 16 धावा कुठल्या होत्या? हेमंत लाखात या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केली होती. दिवेशने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. मात्र हेमंत लाखात शेवटच्या एंडला षटकार ठोकून RK वॉरियर्स संघाला पराभव केलं होतं. याच मैदानावर 6 चेंडू 16 धाव्यांची गरज होता असताना चला टाइमपास होणार नाही, याकडे लक्ष असू द्या. चला टाइमपास जास्त होतोय. राऊंड विकेटचा मारा. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज.
दीपेश यावेळी हुक केला जातोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चूक करणार नाही. यावेळी होतोय गडी बाद, तो म्हणजे चौथा गडी बाद. 46 धावा धापलकर लागले असताना 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. कमान डीजे. थँक्यू डीजे. यावेळी चांगली फलंदाजी करून बाद होतोय दीपेश पाटील. एका साईडने रन्स चालू ठेवले होते, या फलंदाजाने मात्र बाद होताना दिसतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. दिवेश हा थोडा उशिराने येताना दिसतोय, कारण की दत्ताळी संघाची बॅटिंग लाईन मजबूत आहे. मात्र हा खेळाडू जर बघितलं तर सलामीला येणारा खेळाडू आहे. त्यानंतर जितेश बंधू सुद्धा खूप उशिरा आला. 5 चेंडू आणि धावांची गरज आहे, 16 धाव्यांची गरज. रफ अँड टफ मुकाबला, पहिलाच सामना आपण बघतोय आजच्या दिवसातला. अंकस्मृती दत्ताळी वर्सेस काणाई स्पोर्ट पाये. धापलकर 46 धावा झाल्या, 4.1 चेंडू 4 गडी बाद, 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच डिलेव्हरी, पुलचा फटका पॉवरफुल आहे. मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि नक्कीच धावा वाचवल्या आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. त्या ठिकाणी आहेत खेळाडू आणि यावेळी 2 धावा असतील. जबरदस्त क्षेत्ररक्षण, संघासाठी 4 धावा कुठेतरी वाचवलेल्या आहेत. या 2 धावा येतात, त्यानंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण. नक्कीच असं वाटलं होतं की चेंडू षटकार जाईल, मात्र 2 धावा येतात. 4 चेंडू 14 धाव्यांची गरज. 4 चेंडू 14 धाव्यांची गरज. यापुढील होणारा सामना आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच वालीव पोलीस स्टेशन वर्सेस स्वयंभू पायगाव हा सामना असणार आहे. नाणेफेक जिंकले वालीव पोलीस स्टेशन आणि क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र पाती नावाचा वादळ येताना दिसतोय. चेंडूला फेकून देतोय, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार हा येतोय श्रद्धांजली षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. जबरदस्त आक्रमण रूप धारण केलंय फलंदाजाने. या अगोदर बघितलं षटकारावर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, सीमारेषेवर षटकार अडवला. त्यानंतर जबरदस्त यावेळी प्रहार, लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल, दंदन दंदन करत सीमारेषे पार. आता मात्र येतोय चौकार. मिस फील्ड, चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा श्रद्धांजली चौकार. थँक्यू डीजे. बघा काय फलंदाजी करतोय हितेंद्र भोईर. 10 चेंडूमध्ये 27 धावा ज्याने केल्या. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. मी म्हटलं होतं की हितेंद्र पाती जिथपर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत अंकुशमूर्ती दत्ताळी संघ यावेळी मैदानाच्या आत श्वास घेईल. गोलंदाजावर प्रेशर दिसतोय, क्षेत्ररक्षकावर प्रेशर दिसतोय यावेळी मैदानाच्या आतमध्ये. 58 धावा 4 गडी बाद. धावफलकावर 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे, याची नोंद घ्या. दोन चेंडू 4 धाव्यांची गरज. रफ अँड टफ मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला अंकुशमूर्ती दत्ताळी संघ बघतोय, तर गोलंदाजी करताना काणाई पाये ए हा संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. ओ यावेळी चांगला चेंडू, मात्र पंचांकडून इशारा येतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि नक्कीच वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना दिसतोय. नक्कीच नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. आता मात्र 2 चेंडू 3 धाव्यांची गरज, कारण की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये आर्ग्युमेंट करू नका प्लीज, पंचांशी वाद करू नका कोणत्याही प्रकारचा. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मॉन्टी घोडेकर पंच आपल्याला बघायला मिळतात. सामोरे पंच स्क्वेल्लेक पंच ललितजी भोईर बंड्या या नावाने प्रसिद्ध.
आणि सक्षम पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. 2 चेंडू 3 धावेची गरज, कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. टाइमपास करू नका प्लीज. तुम्ही 51 आणि 901 सिग्नेट केबलवर सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा मृणाल म्हात्रे अँड ऑल टीम त्यांच्या माध्यमातून कव्हरेज केलं जाते. 2 चेंडू 3 धावेची गरज, 2 चेंडू 3 धावेची गरज. या चेंडूवर किती धावा येतील, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. खराब फेकी, बॅकिंग चांगलं. आता मात्र 2 धावा येतात. आता मात्र पुन्हा एकदा रफ अँड टफ मुकाबला बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जबरदस्त सामना आणि कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. या अगोदर JPL जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सुपर ओव्हर मॅच होता, मात्र या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. आणि हितेंद्र भोईर सारखा अष्टपैलू खेळाडू यावेळी चांगली फलंदाजी केली, मात्र या अगोदर केवढी चांगली फलंदाजी केली याला महत्व नाही, तर यावेळी 1 धाव येणं गरजेचं आहे. एक चेंडू 1 धावेची गरज. पहिला सामना रफ अँड टफ बघायला मिळतोय. नक्कीच जबरदस्त मुकाबला. कोणता संघ विजय होईल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. हितेंद्र भोईर स्ट्राईक इनला. विकी रायकर गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू 1 धावेची गरज. आता मात्र बघा चांगला ड्राईव्ह या ठिकाणी इनटू द गॅप आणि यावेळी येतोय या विजयी 1 धाव. हितेंद्र भोईर उगाच त्याला अष्टपैलू खेळाडू म्हटलं जात नाही, तर तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दिसते. पंचांकडून इशारा येतोय चौकार आणि हा विजयी चौकार. माफ करायचा आहे, यस पंच माफी मागतायत. यावेळी चेंडू अडवला, मात्र 1 धाव येते आणि विजय होतोय. तर म्हणजेच काव्य 11 अंकुश मूर्ती दत्ताळी संघ नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. शेवटपर्यंत किल्ला लढवत राहिला आणि मॅच समरीकडे लक्ष दिलं तरच चांगली फलंदाजी बघायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 30 धावा नाबाद केल्या आणि हा ठरतो या मॅच